पोलिसांचं आश्वासन हवेत, शेतकरी मातीतून उत्तर देतील। 28 एप्रिलला नागपूरला शेतकऱ्यांचा निर्णायक मोर्चा। 7/12 कोरा करू, कर्जमाफी देऊ, सोयाबीनला 6,000, कापसाला 10,000 हमी भाव, हे सर्व आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूरच्या प्रचार सभेत दिले होते। पण सत्ता मिळाल्यानंतर या आश्वासनाचं काय झालं, याच प्रश्नाचं उत्तर आता शेतकरी स्वतःच्या पद्धतीनं देणार आहेत मातीतून। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली 28 एप्रिल रोजी नागपूरला भव्य मोर्चा निघणार आहे। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या गावातील माती गोळा करून ती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी अर्पण केली जाणार आहे। त्याचवेळी रामगिरी निवासस्थानासमोर दिवसभर धरणे आंदोलनही होणार आहे। योगेश हरणे, विवेक ढाकरे, निलेश राऊत आणि प्रफुल्ल गावंडे हे 4 तरुण शेतकरी मूर्तिजापूर तालुक्यातील। फडणवीस सरकारच्या खोट्या आश्वासनानंतर विश्वास ठेवून त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला, पण कर्जाचा डोंगर आणि प्रशासनाची उदासीनता पाहून त्यांनी शेवटी आपली जीवन यात्रा संपवली। या 4ही शेतकऱ्यांच्या गावातील माती मुख्यमंत्री निवासस्थानावर नेण्यात येणार आहे, सरकारला त्यांच्या व्यथा आठवण्यासाठी। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन, तरीही सरकार गप्प। 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले, मात्र त्यावर अजूनही कोणतीच ठोस प्रतिक्रिया न आल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे। 28 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेकडो शेतकरी नागपूरकडे रवाना होतील। या आंदोलनाचं नेतृत्व राहुल वानखडे, चंद्रशेखर गवळी, सय्यद रियाज, निलेश गुल्हाणे, रामदास भगत, श्रीकुमार खोत, शुभम जवनजाळ, संतोष रुद्रकार, अरविंद तायडे आणि रमेश चिंचे हे करत आहेत। सरकार जर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळणार नसेल तर आम्हीही आता शांत बसणार नाही, असा इशारा ठाम आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे। 28 एप्रिलचा मोर्चा हे केवळ आंदोलन नाही, तर अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला एक इशारा आहे। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।